मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपल्या पाठीमागे कांदा रोप लागवडीचं नियोजन चालू आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की कांद्याची रोप लागवड किंवा बी लागवडीपूर्वी आपल्याला जो पहिला बेसल डोस टाकायचा असतो लागवडीच्या अगोदरचा, तो नेमका कोणता टाकला पाहिजे? चला तर उत्तर पाहूया. आता एन-पी-के बद्दल पाहिलं तर तुम्हाला मी वेगवेगळे 3 ऑप्शन देणार आहे. बघा, एकतर तुम्ही डी-ए-पी 90 किलो घेऊ शकता किंवा तुम्ही 10-26-26 60 किलो घेऊ शकता किंवा तुम्ही हाच डोस युरिया, एस-एस-पी आणि पोटॅशच्या माध्यमातून देखील देऊ शकता. जर तुम्हाला युरिया, एस-एस-पी आणि पोटॅश घ्यायचा असेल तर युरिया 8 ते 10 किलो, एस-एस-पी आपल्याला 50 किलो घ्यायचा आहे आणि पोटॅशची मात्रा आपल्याला 30 किलो घ्यायची आहे. हे झालं नत्र, स्फुरद आणि पालाश बद्दल, म्हणजेच सांगितलेल्या तिन्ही पर्यायापैकी कुठलाही एक पर्याय आपल्याला घ्यायचा आहे. मग याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? निंबोळी पेंट 100 किलो, दाणेदार मायक्रोन्यूट्रन 4 किलो आणि बेन्सल्फ आपल्याला 10 किलो घ्यायचा आहे. सांगितलेला सगळा डोस एकत्र करायचा आहे. चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये पसरून टाकायचा आहे. मातीमध्ये हलकासा हलवून आपल्याला माती ॲड करायचा आहे आणि मग पाणी देऊन अशा प्रकारे आपल्याला रोपांची लागवड करायची आहे. चला तर मित्रांनो, दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा.